अमरावती जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी निसर्गानुभव कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। या प्राणी गणनेसाठी मचान बुकिंग गुरुवारपासून magicmelghat.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे। या प्राणी गणनेसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 131 मचाणी उपलब्ध असणार आहेत। या मचानीवरून बुद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात निसर्गाच्या सौंदर्यासोबतच विविध प्राणी पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे। 23 मेच्या रात्री आयोजित या निसर्गानुभव कार्यक्रमासाठी सिपना वन्यजीव विभागात 20, गुगामल वन्यजीव विभागात 32, आकोट वन्यजीव विभागात 44 आणि मेळघाट वन्यजीव विभागात 35 अशा एकूण 4 वन्यजीव विभागात 131 मचानांची व्यवस्था करण्यात आली आहे। या मचानांवर 131 निसर्गप्रेमींना बसण्याची संधी मिळणार आहे। प्रत्येक मचानीवर एका निसर्गप्रेमीसोबत वन विभागाकडून एक गाईड किंवा वन कर्मचारी देण्यात येणार आहे। अशा प्रकारे एका मचानवर 2 व्यक्ती राहणार आहेत। यासाठी निसर्गप्रेमींना सुमारे 2,500च्या आसपास शुल्क सुद्धा वन विभागाकडे अदा करावे लागणार आहे। तर यासाठीची नोंदणी ही 16 मेच्या दुपारी 3 वाजतापासून सुरू झाली आहे। तर या निसर्गानुभवासाठी वन विभागाच्या वतीने कळवण्यात आलेल्या नियमावलींचं निसर्गप्रेमींना पालन करावं लागणार आहे। सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे कपडे निसर्गाशी समरस असणं गरजेचं आहे। सहभागींना मचानांची निवड करता येणार नाहीये, यामध्ये बदल सुद्धा करता येणार नाहीये। व्यक्तींच्या तपासणीत काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळल्यास संबंधितांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे। तर सहभागींना येथील पक्षी आणि प्राणी अवघ्या काही अंतरावरून प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येणार आहे। या संदर्भात मनोज कुमार खैरनार यांनी अधिक माहिती दिली आहे।